चला तर आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघूयात। प्रसादाचा शिरा म्हटला की बऱ्याच जणांचा आहे ना संध्याकाळपर्यंत तो कोरडा होतो, मऊसूत राहत नाही। त्यासाठी एक खास टिप सांगितली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून लाईक फॉलो केलं नसेल तर नक्की करा। सगळ्यात आधी ना प्रसादाचं प्रमाण एका वाटीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर मी एका वाटीने मोजून 1.25 वाटी इथे जाड रवा घेतला आहे। तर प्रसादाचा शिरा करताना जाड रवा घ्यायचा आहे। दुसरी टिप म्हणजे एका भांड्यामध्ये 2 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी टाकायचं आहे। तर पाणी आवर्जून टाका, यानेच हा शिरा अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा मऊसूत राहतो, मोकळा होत नाही। आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये 1.25 वाटी साजूक तूप घ्यायचं आहे। तूप मात्र मेल्ट केलेलं घ्या, खूप जास्त घट्ट तूप आपल्याला घ्यायचं नाही आहे। तर हलकंसं मेल्ट केलेलं तूप शिऱ्यासाठी वापरायचं आहे। यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स तळून घेतले आहे। आता याच तुपामध्ये आपल्याला 1.25 वाटी जाड रवा टाकून घ्यायचा आहे। रवा छान गोल्डन रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजायचा आहे। हे बघा रव्याचा रंग बदललेला आहे, छान याने तूप सोडल्यासारखं दिसतोय आणि थोडा फसफसल्यासारखा सुद्धा दिसतोय। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये 1.25च्या प्रमाणामध्ये 1 केळ कट करून टाकायचं आहे आणि चांगलं मॅश करत आपण याला एकत्र करून घेणार आहोत। पुढील 3-4 मिनिटांसाठी याला चांगलं मिक्स करा आणि मग यामध्ये ना आपल्याला गरम केलेलं दूध आणि पाणी ॲड करायचं आहे। जे आपण यामध्ये 1 वाटीभर पाणी घेतलं आहे त्यानेच या शिरा अगदी मऊसूत राहण्यास मदत होते। एकदा नक्की ही ट्रिक तुम्ही ट्राय करा। आता यावर झाकण ठेवायचं आणि 2 वाफा आपल्याला काढून घ्यायच्या आहे। तर मंद आचेवर 2-3 मिनिटाच्या मी अशा वाफ काढून घेतलेली आहे। रवा छान शिजलेला आहे। आता आपण यामध्ये 1.25 वाटी साखर टाकून घेणार आहोत। साखर टाकल्यावर पुन्हा थोडासा हा पातळ होतो। पुन्हा मंद आचेवर अगदी तूप सुटेपर्यंत बघायला मी शिजवून घेतलं आहे 2-3 मिनिटांसाठी। आता सगळ्यात शेवटी यामध्ये 3-4 वेलदोडे कुटून, चिमूटभर जायफळ, थोडेसं चारोळ्या आणि तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे। तर इथे मस्त असा मऊ लुसलुशीत आपला प्रसादाचा शिरा रेडी आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की फॉलो करा। धन्यवाद।